आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केली। इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर सहमती। सकाळी 9:30 पासून युद्धबंदी लागू होणार। कतार आणि अमेरिकेने युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला। 13 जून पासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू होता। इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि नेत्यानाहू यांची फोनवरून चर्चा। इराणकडून हल्ले थांबवण्याची अट मान्य। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणनेही युद्धबंदीची पुष्टी केली। इराणने युद्धबंदीची सहमती दर्शवल्याचं वृत्तसंस्था रॉयटर्सची माहिती। इराणने कतारद्वारे अमेरिकेला युद्धबंदीचा संदेश पाठवला। इराणच्या संदेशाला अमेरिकेने उत्तर दिलं। इराण विरुद्ध लष्करी कारवाई करणार नसल्याची अमेरिकेची घोषणा। इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला। अमेरिकेच्या लष्करी तळावर काल इराणने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। हल्ले केल्यानंतर इराणने व्हाईट हाऊसला शांती संदेशही पाठवला। कतारची राजधानी दोहामध्ये इराणने क्षेपणास्त्र डागली। क्षेपणास्त्र रोखण्यामध्ये कतारच्या हवाई संरक्षण दलाला यश। यामुळे यूएई, कतार आणि बहरीनकडून हवाई क्षेत्र बंद। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्याची घोषणा। भारताचं ऑपरेशन सिंधू। इराणच्या मशहादमधून 290 भारतीय आणि 1 श्रीलंकेचा नागरिक दिल्लीत दाखल। हिंदी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित। त्रिभाषा सूत्रावरती सगळ्या संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचनांसंदर्भात सुधारित कार्यक्रम जाहीर। निवडणूक दिवाळीनंतरच होण्याची शक्यता। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली। वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक पार पडेल। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 88% मतदान। आज मतमोजणी। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर। पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत। भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन। कार्यालयाच्या बोर्डावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित। पक्षातील नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांकडून पूर्णविरामाचे संकेत। हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार। महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात अजित पवारांची ताकद वाढली। मंत्र्यांच्या खासगी सचिवांना प्रशासनाकडून मूळ विभागात हजर होण्याच्या नोटिसा। बेकायदेशीर पद्धतीने काम करत असल्याचा नोटिशीमध्ये उल्लेख। तर खासगी सचिवांना आलेल्या नोटिसांमुळे मंत्र्यांची पळापळ। सरकारमध्ये काम करताना चांगल्या माणसांना फ्रस्ट्रेशन येतं। पुण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य। तर काळाच्या ओघात घेतलेले निर्णय भविष्यात बदलले पाहिजेत। कोणताही पक्ष निर्णय बदलण्यास तयार नाही, गडकरींचं वक्तव्य। विधानसभेमध्ये लीड नसल्यानं नाराज लोणीकरांकडून ग्रामस्थांना कानपिचक्या। मतदान न करता 5-10 कोटी रुपयांचा निधी मिळेल अशी आशा डोक्यातून काढून टाका। 2-3 वेळा पाहिलं नंतर गावावर फुली मारू। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा गावातल्या मतदारांना इशारा। परभणी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक। जवळपास 300 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी वापरला जाणार। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती। महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची शासनाकडे मागणी। मिश्र मार्शल आर्ट्स या खेळातील एका महिला खेळाडूनं क्रीडा महासंघाच्या अध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर गोऱ्हेंची मागणी। तोट्यात असलेल्या एसटीला पुढील 4 वर्षात फायद्यात आणणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन। हायटेक बसेसचा समावेश करणार असल्याचीही सरनाईकांची माहिती। पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव द्या। खासदार मेधा कुलकर्णींची मागणी। ऐतिहासिक वारसा जपत सुशोभीकरण आणि स्वच्छतेवरही भर देण्याचं आवाहन केलं। आम्हाला आधुनिक पेशवाई नको। पुणे रेल्वे स्थानकाला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याच्या मागणीवर संभाजी ब्रिगेडची भूमिका। महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी।
खासदार मेधा कुलकर्णींच्या मागणीला सचिन खरातांचा विरोध. पुणे स्थानकाला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची मागणी. मेधा कुलकर्णींनी मन थोडं विशाल केलं पाहिजे. त्यांनी पुणे स्टेशनसाठी महात्मा फुलेंचं नाव सुचवायला पाहिजे होतं. राष्ट्रवादी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. मुंबई गोवा वंदे भारतच्या अनेक फेऱ्या रद्द. आठवड्यातून 6 वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त 3 वेळा धावणार. राज्य सरकारच्या ई-बाईक टॅक्सी सेवेला नागरिकांचा आणि रिक्षा संघटनांचा विरोध. याविषयी 85 हरकती सरकारकडे पाठवण्यात आल्यात. या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न तसंच रिक्षा चालकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता. बेकायदा फॉरेक्स गुंतवणूक प्रकरणी ईडीचं कोल्हापूर, सुरत, अहिल्यानगर आणि पुण्यात छापे. विविध कागदपत्र, कोट्यवधींची स्थावर मालमत्ता, डिजिटल उपकरणं जप्त. या प्रकरणी आतापर्यंत 75 कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू. मीटरमध्ये 3 रुपये तर शेअर रिक्षांमध्ये 3 ते 5 रुपयांनी वाढ. 95% रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्यानं रिक्षाचालक संघटनांचा निर्णय. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पाऊस तर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता. सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन. कोकण किनारपट्टीला 25 जूनच्या रात्रीपर्यंत उंच लाटांचा इशारा. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटात ऑरेंज अलर्ट. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी. प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्तीपूर्व सूचना पोहोचेल अशी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी. गडचिरोलीतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सूचना. नाशिकच्या गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पाऊस. या भागातल्या नद्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. पालघरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मनोर विक्रमगड रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूकही बंद. पालघरमध्ये पावसाचा जोर कायम. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. सुसरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं निकेलसह परिसरातील गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला. सिंधुदुर्गाच्या वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावरून मोटरसायकल स्वार वाहून गेला. त्यासोबत असलेला एक जण बचावला. पाण्याचा अंदाज न घेता पुलावरून जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतलाय. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. मुख्यमंत्र्यांनी 7 मंत्र्यांच्या ओएसडी पीए नियुक्तीला परवानगी नाकारली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याच्या सीएमओंनी सूचना केलेल्या आहेत. आदेश असूनही मूळ विभागात हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार आहे. खासगी सचिवांना आलेल्या नोटिशीमुळे मंत्र्यांची आता पळापळ होताना दिसतेय. शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चक्रा सुरू असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्यात. मुख्यमंत्र्यांनी 7 मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीए नियुक्तीला परवानगी नाकारली आहे. हा विषय राज्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळतेय. संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याच्या सीएमओकडून सूचना केलेल्या आहेत. आदेश असूनही मूळ विभागात हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार आहे. खासगी सचिवांना आलेल्या नोटिशीमुळे आता मंत्र्यांची देखील पळापळ होताना दिसतेय. शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चक्रा सुरू असल्याचं देखील कळतंय. सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज, कोणकोणत्या मंत्र्यांच्या सचिवांना मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना दिल्या गेल्यात, त्या का दिल्या गेल्यात आणि कोणत्या मंत्र्यांची पळापळ सुरू आहे? प्रज्ञा, नक्कीच जवळपास आपण पाहतोय की 7 मंत्र्यांची ही नावं आहेत. त्यातील 5 मंत्र्यांची नावं ही शिवसेनेच्या समोर येते. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर संजय राठोड, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत यासह
अन्य एक नाव आहे शिवसेनेचं जे कळू शकलेलं नाहीये, तर राष्ट्रवादीतली देखील 2 नावं आहेत आणि भाजपचे मंत्रीही जवळचा खासगी सचिव हवा यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांची हिंमत तितकीशी देवेंद्रजींच्या पुढे होत नाहीये. खरं तर प्रामुख्याने सांगायचं झालं तर जे खासगी सचिव आहेत यांच्या पाठवलेल्या नोटिसांमुळे या मंत्र्यांची आता पळापळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या बंगल्यावरती चक्रा या चालू झालेल्या आहेत. मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेले OSD किंवा PA यांचे अत्यंत विश्वासू असतात आणि त्यासाठीच ही सर्व खटाटोप सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांना खरं तर तोंडी आदेश काढण्यात आलेले होते की मंत्रिमंडळातील जे काही हे स्टाफ आहे OSD किंवा खासगी सचिव यांना ओरली सांगण्यात आलं होतं की त्यांनी तात्काळ त्यांच्या मूळ जागेवर रुजू व्हावं. मात्र ते रुजू झालेले नव्हते आणि त्यामुळेच दरम्यानच्या काळात प्रशासनाकडनं आता त्यांना विभागात हजर राहण्यासंदर्भात आणि तरी सुद्धा ते त्याच ठिकाणी काम करत असल्यामुळे ते बेकायदेशीर पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करत असल्याचा ठपका ठेवत तात्काळ मूळ विभागात हजर होण्याच्या या सूचना त्यांना आता नोटिसांद्वारे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या या कॅबिनेटमध्ये त्याचे पडसाद हे उमटू शकतात. शिवसेनेचे मंत्र्यांची संख्या ही जास्त असल्या कारणाने शिवसेनेच्या मंत्र्यांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे का अशा चर्चा या देखील रंगू लागलेल्या आहेत. लवकरच हे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि आपले खासगी सचिव आहेत त्यांना कायम ठेवावं अशी मागणी देखील केली जाणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे या आदेशानंतर आता मंत्रालयामध्ये नेमके काय पडसाद उमटतायत, कॅबिनेटच्या बैठकीत काय पडसाद उमटतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. सूरज, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. पावसाळ्यामुळे मेळघाटात हिरवाईनं सृष्टी नटल्यानं दुष्काळाचं सावट दूर झालंय. निसर्गातील याच बदलाचा आनंद मेळघाटातील पशुपक्षी आणि प्राणी देखील घेताना दिसतायत. ABP माझाचे प्रेक्षक अमोल पाटील यांनी ही काही सुंदर दृश्य टिपली. रायगडच्या कोलाडमध्ये कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत असल्याची प्रशासनाची माहिती. बीडच्या माजलगावमध्ये 33% क्षेत्रावर पेरणी पूर्ण, मात्र पावसाअभावी उर्वरित भागातल्या पेरण्या रखडल्यात. धाराशिवमध्ये सोयाबीन न उगवल्यानं 100 एकरांवर दुबार पेरणीचं संकट. कृषी मंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्याला मदत करत बोगस बियाणांवर कायदा करावा, आमदार कैलास पाटील यांची मागणी. सोलापूरमध्ये आमदार उत्तमराव जानकरांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा. निरेचे पाणी माळशिरसमधील 2 दुष्काळी गावांना देण्याची मागणी. शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायतीच्या चाफ्याचीवाडी गावाला रस्ताच नाही. रस्ता नसल्याने गर्भवतीला झोळीतून नेण्याची वेळ. गावाला पक्का रस्ता देण्याची ग्रामस्थांची मागणी. दौंड तालुक्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं फुलांची उधळण करत स्वागत. खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात उपस्थित. स्वागतानंतर आमदार कुल यांच्याकडून रथाचं सारथ्य. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा 111 दिंड्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अहिल्यानगरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम. हमाल पंचायत संघटनेकडून जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांच्या मुक्काम आणि जेवणाची सोय. परभणीच्या गंगाखेडमध्ये सवंगडी कट्ट्यावरून वारकऱ्यांची आरोग्य सेवा. संत जनाबाई मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पालखीच्या वारकऱ्यांची आरोग्य सेवा. गेल्या 10 वर्षांपासून सवंगडी कट्ट्याचा उपक्रम. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकांची 30 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई. लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभार समिती क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामाप्रकरणी MRTP अंतर्गत गुन्हा दाखल. 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार. 10वीचे 34,562 तर 12वीचे 68,098 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर होत आहेत. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर. पेपर न तपासता विद्यार्थ्यांना नापास केल्याचा युवा सेनेचा आरोप. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्यानं होत असलेल्या गोंधळासाठी जबाबदार परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांना पदमुक्त करावं, युवा सेनेची मागणी. पुण्याच्या मावळमध्ये टोनिदा धाबाच्या मालकीवरून वाद. मालकी वादावरून नातेवाईकांमध्ये तुफान राडा. कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वसई पश्चिम उमेळमान फाट्याजवळ बर्थडे पार्टीमध्ये दारूच्या नशेत वाद झाल्यावर मित्रानंच मित्राची हत्या केली. घटनेतील आरोपी मनीष पांडे पोलिसांच्या ताब्यात.
गुहागरमधील पालशेतजवळ ट्रेलर मातीत अडकला. अवघड वळणावर अंदाज चुकल्यामुळे ट्रेलर मातीत अडकला. अवजड ट्रेलर रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण. मुंबईच्या समुद्रात आढळणाऱ्या जैवविविधतेला नवी ओळख मिळाली. भारतीय लायन फिश या विषारी पण आकर्षक समुद्र माशाची पहिल्यांदाच आय नॅचरलिस्ट या जागतिक जैवविविधतेत नोंदणी. संकेतस्थळावर मुंबईतून नोंद. राजस्थानच्या बारन जिल्ह्यात जंगलामध्ये नामशेष होत असलेल्या गिधाडांचा समूह आढळला. शेतात वावरत असलेली ही गिधाडं पाहून वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. तमिळनाडूच्या कोईमतूरमध्ये आरएसएसची 100 वर्ष आणि पेरू आदिमा शताब्दी सोहळा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची उपस्थिती. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये या बातम्यांसह. ब्रेकनंतर बातम्या सविस्तर पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर. करते MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा. एकच नाव विश्व. संपर्क 7030306611. वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही.